त्याची तुमच्यावर आक्षेप पण होता की समाधानचं काही नसताना समाधानाचे कार्यक्रम कसं करतो, वर्गाने गोळा करतो का, किंवा तो कोणाकडनं पैसे घेतो, वसुली करतो का, असं कोणाला वाटतं. छत्रपतींनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं. त्याच पद्धतीने मल्हारराव होळकरांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन उत्तर महाराष्ट्राची खांब रोवला. त्याच्याविषयी BJP सरकार म्हणते की आम्ही हिंदुत्वाचं ही गाडे आहो किंवा आम्ही हिंदुत्वाला समर्थन करतो. ठीक आहे, हिंदू समर्थन तुम्ही करता तर आम्ही पण समर्थनच करतो, तो काही विषय नाही. मग त्या ठिकाणी मातून स्मारक का नसावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण. AW मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता 31/5/2025 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 300वी जयंती साजरी होत आहे. त्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटासा पॉडकास्ट. आपल्यासोबत आहे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, नाशिक जिल्ह्यात ज्यांचं भरपूर असं काम आहे, होळकरशाहीविषयी त्यांचा भरपूर असा अभ्यास आहे, असे श्री समाधानची बागल. नमस्ते सर. नमस्ते. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपल्यासोबत आलेले समाधानजी बागल, त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसा होता त्यांचा प्रवास, कशी सुरुवात झाली त्यांची. नमस्ते सर. नमस्ते. सर, आत्तापर्यंत तुमचा कसा प्रवास झाला, तुम्ही काय सांगू शकता? प्रथमतः मी चांदवड तालुक्यातील जी होळकरांची उपराजधानी, उत्तर महाराष्ट्राची जी उपराजधानी म्हणून ओळखली जाते ती चांदवडमधील हिरापूर गाव, दरसवाडी, त्या काळातील चांदवडच्या जहागिरीमधील एक गाव होतं. त्या गावातील मी एक साधारण कुटुंबातील व्यक्ती आणि एक इतिहासाचा अभ्यास आवड असल्या कारणाने आपण थोड्या पद्धतीने हळूहळू काम करत इतका मोठा विषय होईल, इतकं मोठं कार्य आमच्या हातून घडेल हे आम्हाला पण जाणवत नव्हतं. परंतु ज्या चांदवड नगरीमध्ये मातोश्रींनी प्रशासनाची हालचाल केली, प्रशासन चालवलं, त्या नगरीतून, ज्या होळकर नगरीतून माझा जन्म झाला, एक छोट्याशा गावातून. आणि त्या गावातून जन्म झाला. मला वाटलं की एवढा मोठा इतिहास आपल्या चांदवड नगरीला आहे, आपल्या होळकरशाहीच्या इतिहासाला आहे, तर आपण कुठे होळकरशाहीचा इतिहास जागृत करूया. कारण मी बघितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक असे सामाजिक कार्यकर्ते घडून गेले किंवा सामाजिक काम करणारे व्यक्ती घडून गेले, परंतु पुढे जाऊन त्यांना राजकीय वळण लागलं किंवा काही गोष्टी अलग पद्धतीने म्हणजे त्यांच्यावरती शिंतोडे उडले. ह्या गोष्टीतून आपण दूर राहून सामाजिक कामात काम करूया अशी इच्छा बाळगून मी या कार्यामध्ये आलो. तुम्ही एक सामान्य कुटुंबातील असताना, तुमचे आईवडील तर शेतकरी आहे, आणि तुमचे आईवडील शेतकरी असताना तुमचं शिक्षण वगैरे तुम्ही म्हणजे खूप स्ट्रगल केलं असेल त्या बाबतीत. आणि सर्व करून प्रत्येक आईवडिलांची इच्छा अशी असते की आपल्या मुलांनी जॉब केला पाहिजे, आपल्या मुलांनी चांगलं व्यवस्थितरित्या घरदार केलं पाहिजे, फ्लॅट घेतला पाहिजे, गाडी घोडे सगळं काही केलं पाहिजे. आणि असं कोणालाही वाटत नाही की आपला मुलगा कुठेतरी सामाजिक क्षेत्रात जाऊन आपला पैसा व्यर्थ घालावा, किंवा म्हणजे व्यर्थ म्हणजे त्याचा अर्थ असा की आपल्या मुलाने आपलाच संसार पाहावा, बाकीच्या गोष्टी काही करू नये, असं प्रत्येक याला वाटतं. आणि तुमचं बॅकग्राऊंड पण असं शेतीचं असून सुद्धा तुम्ही या कार्यात का तुमची आवड कशी काय सुरुवात झाली? गेले 5-6 वर्षापासून सहज मी आमचे सामाजिक कार्याचे गुरु दत्तूभाऊ बोडके यांच्यासोबत महेश्वर या ठिकाणी गेलो. त्या अगोदर ते जाऊन आले आणि त्यानंतर मी त्या महेश्वरच्या घाटावरती इंदोरला गेलो. त्या ठिकाणून माझ्या मनामध्ये एवढी स्मृती भरली की एवढी ताकद आली की मी ठरवलं की यापुढे काम करायचं तर होळकरशाहीचा इतिहास जागृत करण्यासाठी. ज्या ठिकाणी मातोश्रींच्या पाऊलखुणा आहे, ज्या ठिकाणी मातोश्रींनी काम केलं आहे, ते अखंड महाराष्ट्रभर असेल, त्या ठिकाणी जाऊन आपण काम करायचं, मातोश्रींचा इतिहास जगासमोर, जनतेसमोर आणायचा. आणि तो पण असा आणायचा का एका जातीपुरता नसावा, तो इतिहास असा आणायचा की सर्व 18 पगड जातींना एकत्र घेऊन आपण तो इतिहास बाहेर काढूया. कारण की मातोश्री छत्रपती झाले मराठ्यांचे म्हणतात, अहिल्यादेवी होळकर म्हणतात की हे धनगरांचे आहे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की हे माळ्यांचे आहे. हे महापुरुषांना जातीपातीत वाटून घेतलं. तर आमचा असा उद्देश आहे की ह्या महापुरुषांना जातीपातीत वाटू नका, त्यांचं काम हे खूप मोठं आहे. आणि तसं छत्रपतींनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं.
त्याच पद्धतीने मल्हारराव होळकरांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन उत्तर महाराष्ट्राची खांब रोवला आणि त्यांचंच काम पुढे घेऊन मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण भारतभर काम केलं. म्हणजे अखंड भारतभर आता कुणाला सांगायची गरज नाही की मातोश्रींनी काय काम केलं. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला, हजारो घाट बांधली. म्हणजे आज जे मंदिरांना कळस आहे ते मातोश्रींमुळे आहे, अहिल्यादेवी होळकरांमुळे आहे. हे आपल्याला कोणी सांगायची गरज नाही आणि कुणाला सांगायची गरज नाही. मग एवढं त्यांनी जर पशुपक्ष्यांचा पण विचार केला आहे, पशुपक्ष्यांनाही त्यांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा, जनावरांना पिण्याची पाण्याची सुविधा कशी होईल की ऐराणामध्ये जंगलामध्ये जनावर फिरत असतात, ते पाणी कशी पितील, त्या पद्धतीने बारवाची निर्मिती अशी केली की जनावर थेट बारवामध्ये जाऊन पाणी पिऊन वरती येईल अशी परिस्थिती. आणि एवढं मोठं काम करत असताना आपण विचार करावा की दुसरं काही करण्यापेक्षा आपल्याला मातोश्रींचा मनावरती, मातोश्रींच्या इतिहासाची मनावरती भाव झाली, मनावरती बिंबलं आणि मी त्यापासून सुरुवात केली. आणि होळकरशाहीचा इतिहास आहे त्याच्याविषयी तुम्हाला कशी आवड निर्माण झाली आणि तुम्ही काय काय अभ्यास केला त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? जी होळकरशाही होती जी इंदोरपासून तर इथं राजधानी चांदोडपर्यंत होती, तर तुम्हाला कशी आवड लागली त्या याची? होळकरशाहीचा इतिहास मी वाचत असताना मी त्या उत्तर महाराष्ट्राच्या भूभागात रमतो किंवा उपराजधानी चांदवड नगरीमध्ये मी एक छोट्याशा खेड्यात असतो आणि त्या भागाला इतिहासाचा खूप मोठा आजूबाजूने खूप म्हणजे इतिहास खूप मोठा आहे. त्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये बारव आहे. एवढा मोठा इतिहास असताना मी विचार केला की आपल्यांना मला आवड या दृष्टीने झाली की मी कुठे बाहेर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करत असताना, कुठेही फिरत असताना कोणत्याही ठिकाणी बारव असायची, कुठेही गेली की मातोश्रींचं नाव काढायचे की ही मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं आहे, कोणत्याही ठिकाणी तेच व्हायचं. मग म्हणतो आपण जर एवढं फिरतोय दिवसभर 200, 250 किलोमीटर फिरतोय तर आपणच कुठे हा इतिहासाला पुढे आणू नये. तर मी त्या उद्देशानेच मी याच्यात पडलो आणि हळूहळू काम करायला सुरुवात केली. आणि पहिला काही सुरुवात आम्ही नाशिकमध्ये कार्यक्रम घेतला मल्हार जन्मोत्सव. त्यापासून आमची हळूहळू सुरुवात झाली. त्याच्या अगोदर खरं तर सामाजिक कामाची ओढ जर मला लावली असेल, मी दिव्यांग शेतकरी कष्टकरी यांच्यासाठीही काम करतो की त्या ठिकाणी आमचे दैवत म्हणजे दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ज्यांना आज महाराष्ट्रभर विचारात आणतात ते बच्चूभाऊ कडू यांचा विचारांचा मला आवड लागली. त्यांच्याकडे बघून जर बघितलं ते काम करू शकतात, आपण का करू शकत नाही. त्यांच्या विचाराने मी त्यांच्यासोबत जळलो आणि त्यांच्या सोबतीने आम्ही हे दिव्यांगांचं शेतकऱ्यांचं काम करत असताना मला ह्या कार्यक्रमांची ओढ लागली. कार्यक्रमांची ओढ लागत असताना त्या ठिकाणी त्यामधून इतिहासाची जाणीव झाली आणि मी होळकरशाहीचा इतिहास हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन चाललो आहे. अजून आता जे तुम्ही आता कार्यक्रम घेताय तर त्याचा तुमचा काय उद्देश आहे? कार्यक्रम घेण्यामागे काय उद्देश आहे? आता तुम्ही मागच्या 4-5 वर्षात जे कार्यक्रम घेतलेले आणि आत्ताच आणखीन तुम्ही एक नवीन उपक्रम पण तुम्ही सांगितलं मला मगाशी की तुम्ही एक नवीन उपक्रम आणलेला आहे की 300 मूर्ती वाटणारे. तर 300 मूर्ती वाटण्यामागचं कारण काय तुमचं की तुम्ही 300 मूर्ती वाटताय किंवा या जयंती वगैरे घेतल्या आतापर्यंत, तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा? या 300 मूर्ती वाटपचा विषय आपण पुढच्या याच्यात घेऊ. अगोदर तुम्ही जसं म्हटले की तुम्ही कशा पद्धतीने कामाची हे केलं, तर माझं असं म्हणणं आहे की जे आम्ही सोहळे घेतो, जे मल्हार जन्मोत्सव असेल, अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव असेल किंवा तुकोजी होळकरांचे जन्मोत्सव असेल किंवा होळकरशाहीच्या पाऊलखुणा जागृत करण्याचं काम असेल, बारव समिती निर्माण करून बारव साफसफाईचं काम करत असेल, हे करत असताना आम्ही सुरुवात जशी केली गेले 5 वर्षापासून आम्ही एक 18 पगड जातींची एक संघटन तयार केलं. म्हणजे उद्देशच असा होता की 18 समाजांची जसं की असेल होळकरशाहीतील बरेच वंशज आत्ताच्या घडीला आहेत, जसं की रिचर्ड होळकर असतील, शिवाजीराव होळकर, त्यानंतर भूषणराजे होळकर किंवा यशवंतराजे होळकर असतील, तर नंतर बरेच असे वंशज आहेत. तर त्यांच्याशी तुमचं कधी बोलणं होतं किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काही पाठिंबा वगैरे भेटतो का या बाबतीत? खरं तर होळकरशाहीचे वंशज हे अखंड भारतभर बहुतेक ठिकाणी आहेत. परंतु आत्ताच नवीनच गेले महिन्यापूर्वी
होळकरशाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी ट्रस्टचे जे अध्यक्ष आत्ता झाले ते प्रिन्स युवराज यशवंतराजे होळकर यांना आम्ही मागील सोहळ्यासाठी बोलवलं चांदवड या ठिकाणी. आणि आमचं काम बघून त्यांनी पण आमच्या पाठीवरती थाप ठोकली. आणि कायमस्वरूपी आम्ही नंतर काही दिवसापूर्वी इंदोरला गेल्यानंतर पण त्यांनी आमची विचारपूस केली किंवा आमच्या कार्याचं ते बघत असतात किंवा ते बघून आम्हाला सांगत असतात की असं करायचं असं करायचं. त्याचबरोबर आमचे दादा अमरजित दादा बारगळ जे राजेंचे म्हणजे मल्हारराव होळकरांचे मामाचे वंशज म्हणून तळोदा संस्थान खाजगी संस्थान तळोदा हे त्या ठिकाणी अमरजित दादा आजही आहे. आणि ते आम्हाला कायमस्वरूपी आमचे कामाची कौतुक करत असतात किंवा आमच्या कार्याचे कौतुक करत असतात किंवा आम्ही जे काम करतो ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये रिचर्ड महाराज असेल, अमरजित दादा असेल किंवा यशपाल भिंगे सर असेल, नजन सर असेल, गणेश भाऊ निंबाळकर असेल, तसेच अजून भरपूर असे आजूबाजूची जी आमची टीम आहे आमच्यासोबत जाऊन काम करणारी ते आमच्यासोबत असून ते आमच्या सोबतीला आहे आणि कायमस्वरूपीच पाठिंबा देत असतात. कामाला पुढाकार व्हा किंवा कामाला तुमच्यासाठी शुभेच्छा आहे अशा गोष्टी आम्हाला करत असतात. त्या गोष्टींनीच आमच्यावरती ताकद येते. आणि यांचे सर्वांचेच आभार की ते आम्हाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये काम करत असतात. कारण कधीकधी आम्ही काही गोष्टींना थोडासा रेस होतो किंवा थोडंसं काही एखादी गोष्ट असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन भांडण्याची तयारी असते किंवा काही गोष्टी अंगावरती पण घेतो. त्यावेळेला ते सांगता की तुम्ही शांत बसा, तुम्ही असं करा, तुम्ही आत्ता इथे असं ह्या गोष्टी करा, एक पाऊल पाठीमागे घ्या, एक पाऊल पुढे टाका. हे मार्गदर्शन करण्याचं काम या सर्व टीमचं आहे आणि ही टीमच खरी आपल्याला साथ देते. त्यामध्ये विनायकजी काळदाते साहेब असेल, मच्छिंद्र भाऊ बिडकर असेल, हे जिल्ह्यामधील जे नेतृत्व आहे ते आमच्यासाठी सोबत असतात किंवा बाकीचेही जे सामाजिक कार्यातील समाजातील जे समाजकार्यात पुढाकार आहे जे नेते आहेत ते आमच्यासोबत असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जे वर्ष येते त्याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे किंवा काय तुमचं संकल्प यावेळेस? मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने हे वर्ष त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं करावं संपूर्ण भारतभर हे त्यांनी सरकारने जाहीर केलं आहे. आणि अखंड महाराष्ट्रभरही त्याचा उदोउदो होत आहे किंवा प्रत्येक म्हणजे सरकारमधील जे व्यक्ती आहे त्यांनी त्रिशताब्दी वर्ष भव्यदिव्य सोहळा साजरं करावे असा उद्देश आहे. आम्ही त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्याचा उद्देश असा ठेवला आहे की गेली 4-5 वर्ष तुम्ही मागे विचारलंच त्या पद्धतीने 4-5 वर्ष आम्ही सोहळे घेतले, मोठमोठे सोहळे घेतले. सोहळ्यांना 4-4, 5-5 हजार पब्लिक यायची, कार्यक्रम मोठे व्हायचे, मंत्री महोदय यायचे, होळकरशाहीचे अभ्यासक यायचे, इतिहासक यायचे. आणि त्यामध्ये आम्ही विचार केला की आपला हा सोहळा स्वतःचाच सोहळा मोठा होतो काय, बरोबर, हा उद्देश नको असावा. म्हणजे आमचा उद्देश असा होता की 18 पगड जातींना समजलं पाहिजे की समाजात प्रत्येकाला समजलं पाहिजे की गावाकडे खेड्यावरती समजा 31 मे असतो की काही कामानिमित्त कोणाला येता येत नाही. त्यानिमित्त आम्ही विचार केला की आपला स्वतःचा सोहळा मोठा न होता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेडोपाडी गावोगावी ग्रामपंचायतच्या ठिकाणी सोहळे साजरे व्हावे. हा उद्देश ठेवून आम्ही त्रिशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती विनामूल्य वाटप करण्याचं आम्ही संकल्प घेतला. आम्ही सुरुवात महेश्वरीच्या घाटावरती पहिली मूर्ती आम्ही रिचर्ड महाराज शिवाजीराव होळकर यांच्या हातून त्या ठिकाणी आपण मूर्ती बसवली. आणि अखंड महाराष्ट्रभरच नाही तर मध्य प्रदेशमध्ये बी 2-4 दिवसापूर्वी एक 4-5 मूर्ती आपण मध्य प्रदेशमध्ये पण दिल्या. उद्देश असाच आहे की एखाद्या ग्रामपंचायतला जर एखादी मूर्ती दिली तर त्या ठिकाणी 18 पगड जाती एकत्र असतात. त्यामध्ये एखादा कोळी असेल, एखादा साळी असेल, एखादा भिल्ल असेल, एखादा मराठा असेल, त्याचा जेवढा अधिकार तेवढा धनगर समाजाच्या व्यक्तीचा अधिकार किंवा मराठा समाजाचा जेवढा अधिकार तेवढा एका धनगर समाजाच्या व्यक्तीचा अधिकार. हा उद्देश ब्रॉड असावा, आपला इतिहास हा ब्रॉड असावा. एका चौकट जे आजकालच्या राजकर्त्यांनी आपल्याला अहिल्यादेवी होळकर ह्या धनगरांच्या हे लोकांच्या मनात बिंबवलं आहे, ही गोष्ट आपल्याला तोडायची आहे.
ही गोष्ट आपण ती कोणाची करू देणार नाही. तसे छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपण आपले म्हणतो, राजे आपले आपण म्हणतो. का म्हणतो? की त्यांनी स्वराज्य उभं केलं. तसंच मातोश्रींनी अखंड भारतभर मंदिर उभं केले. काशी विश्वेश्वराचं मंदिर मातोश्रींनी त्यावेळेसला मानलं. मग मातोश्रींचा इतिहास अखंड भारतभर असावा, अखंड जातीपातीमध्ये असावा, हाच उद्देश ठेवून आपण ग्रामपंचायतला मूर्ती देतो. ग्रामपंचायतमध्ये सगळ्यांचा अधिकार असतो, म्हणून आपण 18 पगड जातींना एकत्र घेऊन हा मूर्ती वाटप करण्याचा संकल्प घेतला की ही जी चौकट आहे ही तुटली जाईल. आमचा उद्देश तोच आहे की महापुरुषांना जातीपातीत वाटू नये. पाठीमागच्या काळात बरंच तुम्ही कसं म्हटलं तर चांदवडचा रंगमहाल ही आपल्या चांदवडची ओळख आहे. आणि रंगमहाल जिथं मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचं वास्तव्य होतं, म्हणजे मल्हारराव होळकरांचं वास्तव्य होतं. नवे नवे ती उपराजधानी होती, बरोबर. तर त्या राजधानीचं आज अवस्था जर तुम्ही बघितली तर रंगमहालाची खूप अशी बिकट अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे तिथले 12 असतील अहिल्यादेवी होळकर रंगमहालातील 12 असतील किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्यात, तर डागडुजी किंवा ह्या गोष्टी पाठीमागच्या काळात तुम्ही त्याच्यासाठी जे प्रयत्न केले, काय प्रयत्न केले तुम्ही? प्रथमतः आम्ही ज्या वेळेसला मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे आणि भुजबळ साहेब यांना नाशिकच्या कालिदास चित्रमंदिरामध्ये मल्हार जन्मोत्सवासाठी आमंत्रित केलं. त्या आमंत्रित करण्याचा उद्देशही तोच होता की यामधून काहीतरी रंगमहालाचा उद्धार व्हावा. त्यासाठीच आम्ही तिथे 16 मार्च दरम्यान सोहळा घेतला मागील 3-4 वर्षापूर्वी. आणि त्या सोहळ्यातून दत्तात्रय मामा भरणेंनी त्या रंगमहालासाठी एक 5 कोटी निधीचा उल्लेख केला. भुजबळ साहेब असेल किंवा दत्तात्रय मामा भरणे दोघांनी मिळून तिथे 5 कोटी निधी दिला. आणि तो निधी दिल्यानंतर त्या होळकरवाड्याची होळकरवाड्याला परत पुनर्जीवित व्हावा किंवा जनतेसाठी खुला व्हावा यासाठी प्रयत्न केले. परंतु परत काही दिवसामध्ये तो निधी तसाच पडून राहिला. आम्ही विचार केला की तो निधी तर आपण मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण सरकारने तो निधी काय वापरला नाही. मग आम्ही परत एक चांदवडच्या रंगमहालामध्ये माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना निमंत्रित करून त्या होळकरवाड्यामध्ये, ज्यावेळेसला आजूबाजूचे तिथे जवळचे लोक सांगतात की ज्यावेळेसला 1700मधून होळकर या ठिकाणून इंदोरला गेले तोपर्यंत ह्या चांदवड नगरीचा हा रंगमहाल बंद होता. ज्यावेळेसला आता तुम्ही पहिल्यांदा सोहळा घेतला, पहिला सोहळा होळकरवाड्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी येऊन घेतला आणि तो निधी 5 कोटी निधी भुजबळ साहेबांनी भरणेमामांनी मंजूर केला होता. त्यावेळेसला बच्चूभाऊंनी त्या तिकडून आवाज उठवला की हा निधी मंजूर नाही झाला तर मी तो निधी मंजूर होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. त्यांचा शब्द त्यांनी पाळला आणि मंत्रालयात लगेच 4 दिवसामध्ये मंत्रालयात गेले. तो निधी परत रंगमहालासाठी खर्च व्हावा, होळकरवाड्यासाठी खर्च व्हावा यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करून मंत्री महोदयाला, त्यावेळेसला बच्चूभाऊ पण मंत्री याच्यात होते, आपल्या सरकारमध्ये होते, तर तो निधी त्यांनी वापर करण्यासाठी प्रयत्न केला. आणि आजही रंगमहालाचं काम, ते 5 कोटी निधीचं काम चालू आहे, तो खर्च होत आहे. आणि तोच इतिहास आम्ही जागृत करण्याचं काम केलं. नंतर हळूहळू प्रत्येक वर्षीला रंगमहालामध्ये आम्ही सोहळे घेत राहिलो. मल्हार जन्मोत्सव असेल किंवा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणं, त्या होळकरवाडीची माहिती देणं, किंवा बाहेरून राज्यातून लोक आले त्या ठिकाणी घेऊन जाणं, किंवा मोरक्रांती महासंघ असेल, मागील 1 वर्षापूर्वी आम्ही त्यांना आमंत्रित केलं, त्या ठिकाणी घेऊन गेलो. तो होळकरवाड्याचा इतिहास जगासमोर यावा म्हणून आम्ही महाराष्ट्रामधील जेवढ्या संघटना आहेत त्यांना तिथं आमंत्रित करतो, तो इतिहास बाहेर जागृत करतो, सगळ्या राज्यामध्ये जातो, हाच उद्देश ठेवला. आणि त्या होळकरवाड्याचा किंवा ते रेणुका माता मंदिर असेल किंवा तो मल्हारगडवरती असेल, त्या इतिहास आहे, तो इतिहास आता सर्वांनाच माहीत आहे. टाकसाळ होती त्या ठिकाणी किंवा मल्हारगड होता, बाहेरवरती जे डोंगररांगा आहेत त्या ठिकाणी टेहळणी केंद्र होते, त्या ठिकाणी आजूबाजूला एक 6-7 किल्ले होते त्या ठिकाणी होळकरशाहीच्या इतिहासातील, किंवा लासलगाव असेल त्या ठिकाणी लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध होतं. आणि तो रंगमहाल हा जनतेसाठी खुला व्हावा यासाठी आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेच आणि यापुढेही प्रयत्न करतच असू. सरकार प्रयत्न करो वा न करो, आम्ही प्रयत्न करत राहणार. पाठीमागच्या काळातच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा चांदवड नगरीमध्ये बसवला गेला होता. चौकात, हायवेच्या शेजारीच चौकात बसवला गेला होता.
आणि त्यावेळेस बऱ्याच माध्यमांमध्ये सगळ्या समाजातील लोकांनी अशी मागणी केली की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा चांदवडमध्ये उभारला गेला पाहिजे, कारण की त्यांचं तिथं वास्तव्य होतं आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथं होत्या. आणि त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे असं होतं. त्यानंतर काही जणांनी तिथं ते स्मारक बसवल्यानंतर काही थोड्या दिवसानंतर ते उठवलं पण गेलं स्मारक पोलिसांच्या द्वारे. त्यावेळेस बऱ्याच राज्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही बसवू, आश्वासन दिले, पण तसं काही घडत नाही. तर तुम्हाला काय वाटतंय की स्मारक झालं पाहिजे किंवा अहिल्यासृष्टी झाली पाहिजे, या बाबतीत तुम्ही कसे प्रयत्नशील आहात आता सध्या? गेली 6-7 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो त्या ठिकाणी. माझं सामाजिक कामामध्ये सुरुवात जरी 4-5 वर्ष झाली असेल, पण अगोदर आम्ही त्या नगरीतल्या आहेत त्यामध्ये आम्ही पत्रव्यवहार केले, त्या ठिकाणी पत्रव्यवहार करत होतो. परंतु पत्रव्यवहार करून सरकार काही झोपेतून काही जागा होत नव्हतं. आम्ही भरपूर प्रयत्न केले, कारण की BJP सरकारचंच गेली 3 पंचवर्षीपासून 3 टर्मपासून BJP सरकारचाच आमदार आहे. आणि त्या आमदारांना आम्ही प्रयत्न करतो की या ठिकाणी उपराजधानी आहे, मातोश्रींचा खूप मोठा इतिहास आहे, या ठिकाणी मातोश्रींचं स्मारक व्हावं, हे आम्ही भरपूर वेळेसला सांगितलं. भरपूर मंत्री महोदय असेल त्यांना सगळ्यांना सांगितलं. परंतु काय जातीपातीचं राजकारण तयार करता की काय, किंवा एका जातीला बाजूला करता काय, असा पण मनामध्ये कधीतरी भाव येतो. आम्ही विचार केला की हे काम करून म्हणजे अशी मागणी करून काय उपयोग नाही आहे, हा मागणी करून त्यामधून काही साध्य होत नाही. आणि मग आम्ही हळूहळू हे रंगमालाचा विषय काढायला लागलो किंवा इतिहास जागृत करायला लागलो. आणि ते स्मारक व्हावं हा माझा एकट्याचाच उद्देश नाही आहे, अखंड नाशिक जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा इतिहास उद्देश आहे की या ठिकाणी स्मारक व्हावं. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणून मातोश्रींनी प्रशासन चालवलं आहे. प्रशासन कसं असावं हा खरा कोण म्हणजे प्रशासन कसं असावं हे सरकारने जर बघायचं, कोणाकडे बघावं तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांकडे बघावं. आणि त्या ठिकाणी जर एवढं काम केलं असेल, त्या ठिकाणी स्मारक नसावं. एवढा मोठा इतिहास असताना या सरकारला समजलं पाहिजे. ते म्हणतात की हिंदू धर्माचं हिंदू म्हणून आम्ही जगतो. BJP सरकार म्हणते की आम्ही हिंदुत्वाचं ही गाडे आहो किंवा आम्ही हिंदुत्वाला समर्थन करतो. ठीक आहे, हिंदू समर्थन तुम्ही करता तर आम्ही पण समर्थनच करतो, तो काही विषय नाही. मग त्या ठिकाणी मातोश्री स्मारक का नसावं? मातोश्री ह्या का एका धर्मासाठी, एका जातीसाठी आखून ठेवल्या आहेत का? तुम्ही जर त्रिशताब्दी वर्ष म्हणताय, त्रिशताब्दी वर्ष अखंड भारतभर साजरं करा, मग तुम्हाला त्या उपराजधानीमध्ये मातोश्रींचं एक स्मारक नसावं का? हाच उद्देश आम्ही ठेवला आणि त्या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी आत्तापर्यंत आम्ही झटत राहू. बरोबर. पण एकंदरीत आतापर्यंत तरी स्मारक झालेलं नाही आणि इथून पुढं काय स्मारकासोबत होईल किंवा काय होईल, आता तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न तर करताच आहे. पण एकंदरीत जो आता तुम्ही जे कार्य करताय समाजासाठी किंवा मेंढपाळांचे प्रश्न असतील त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? बरेच मेंढपाळ आहे, समाजातील लोक आहे, गोरगरीब लोक आहे. आत्तापर्यंत ज्या सरकारने योजना आणल्या, जशा घरकुल योजना आल्या की त्याच्यानंतर समाजाच्या स्कॉलरशिपच्या बाबत योजना आणल्या किंवा बाकीच्या योजना आणल्या, तर त्या तुम्हाला वाटतं की त्या योजना सफल झाल्या की आजपर्यंत तर काही मला दिसलं नाही की घरकुल यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजना आणलेली आहे, पण नाशिक जिल्ह्यात कुठेच ते घरकुल भेटलं नाही. भरपूर मंडळी फोन करते की समाधान म्हणून त्यांच्याकडे थोडंफार तुम्ही पत्रव्यवहार करा आणि ते घरकुल्या संदर्भात विषय घ्या. हे मेंढपाळाच्या संदर्भात विषय असेल, मेंढपाळांचा जो खेडोपाडी फिरत असतात त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्याच्यावरती भरपूर जण फोन करते की आज इथं याला मारलं, आज यांनी ही मेंढी वाहतुकीखाली म्हणजे एखाद्या वाहनाखाली चिरडली किंवा 100-50 मेंढ्या कधी कधी चिरडतात. आम्ही प्रत्येक वेळेला धावून जातो, त्यांना मदत करतो, प्रयत्न करतो, पण त्याच्यातून त्यांना काही भेटत नाही. म्हणजे त्यांना आजपर्यंत मला नाही वाटलं की कधी काही कोणाला तरी काहीतरी त्यांना मदत भेटली. मेंढपाळांना मदत कशी भेटावी, काय भेटावी हे सरकारने विचार करावा. त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम हे सरकारचंच आहे. सरकार म्हणतो आम्ही धनगरांच्या पाठीमागे आहोत, मेंढपाळांच्या पाठीमागे आहेत. मेंढपाळ हे फक्त धनगरच नसतात. मी बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर समाज बांधव असे की धनगर नसतानाही मेंढपाळ व्यवसाय करतात. त्यामुळे फक्त तुम्ही धनगर म्हणून बघू नका, तुम्ही ते पशुपक्षी एवढे हे असतात, पशुपालक म्हणून बघा त्यांच्याकडे. आमचा उद्देश तोच आहे. आणि जो मेंढपाळांना मदत लागते की आम्ही प्रत्येक वेळेला
संध्याकाळी निम्म्या रात्रीही फोन जर आले तर आम्ही हॉस्पिटल जातो, त्यांची मदत करतो. पण आमची एक सर्व टीम असते, जिल्ह्यामध्ये भरपूर टीम आहे, त्या टीमच्या सोबत घेऊन आम्ही ते काम करतो. मेंढपाळ आर्मी म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याचं आम्ही ध्येय हाती घेतलेलं आहे. आणि साधारणतः हे तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेत असता, अहिल्यादेवी होळकरांचे जयंतीचे कार्यक्रम घेत असता, यशवंतराव होळकरांचे जयंतीचे कार्यक्रम घेत असता, त्यासोबत तुम्ही मातोश्रींचा पुण्यतिथीचा काय पण कार्यक्रम घेत आहे. आता हे सर्व कार्यक्रम घेत आहे तुम्ही. आता तुम्ही तर तुमची आर्थिक परिस्थिती अशी आहे किंवा तुम्ही नोकरीला आहात किंवा बाकीच्या गोष्टी असताना तुम्ही एवढं धाडस कसं करता, एवढं आर्थिक बळ कुठून आणता तुम्ही? कार्यक्रम घ्यायला आर्थिक गोष्ट लागत नाही, मनातून भाव लागतो. मनातून भाव असला की कार्यक्रम आपोआप घडत चालतो. लोक म्हणतात की एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा, मंत्री महोदय येणार, एवढे मोठे लोक येणार, स्टेज असणार, हे असणार, तर कार्यक्रम कसा होणार? एक काही गोष्टी असतात की एखाद्या कार्यक्रमाला व्हावा यासाठी एक 5 लोक असतात की 10 लोक असतात, त्यांना वाटतं की हा कार्यक्रम झाला पाहिजे. मग आम्ही असा उद्देश करतो, म्हणजे आमचा उद्देश पण असा असतो की ह्या वर्गाना काढून कार्यक्रम साध्य होत नसतात, त्यातून इतिहास जागृत होत नसतो. आम्ही विचार असा करतो की आमच्या सोबतीला 18 पगड जातीचे लोक आहे. आम्ही फक्त एक 5 किंवा 10 गोष्टी असतात, त्यामध्ये स्टेज असतं किंवा काहीतरी शाल श्रीफळ असते किंवा बाकीचा डेकोरेशन असतं किंवा साऊंड सिस्टीम असते. ह्याच्यामध्ये 10 लोक असतात, प्रत्येकाला एक गोष्ट वाटून देतो बिगर वर्गणी काढता. तू हे कर, तू हे कर, तू हे कर. काही गोष्टी झाली तर मग माझ्या पद्धतीने मी करत राहतो. काही वेळेसला तर अशी अडचण आली की कोणी काहीच करत नसताना मला स्वतःला माझ्या अंगावरचे कपडे काढून द्यायची वेळ इतपर्यंत येते, इतपर्यंत आम्हाला कार्यक्रम करायची वेळ आली. एक वेळेसला सुरुवातीला तर सगळ्या नाशिक जिल्ह्यालाच माहीत आहे, त्यावेळेसला मी स्वतःच काही गोष्टी माझ्या अंगावरचे सोने होतं थोडं ते मोडून आम्ही तो 16 कार्यक्रम घेतले. लोक म्हणतात की तुम्ही कधीतरी बुडून जाशाल, डुबशाल. त्याच्यामुळे कदाचित तुमच्यावर आक्षेप पण होता की समाधानचं काही नसताना समाधान एवढे कार्यक्रम कसं घेतो, वर्गाने गोळा करतो का, किंवा तो कोणाकडनं पैसे घेतो का किंवा वसुली करतो का, असं कोणाला वाटतं. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ज्याला वाटतं ना त्यांना म्हणा एखादा प्रूफ दाखवावं की आम्ही असं गोष्टी करतो. माझा उद्देशच असा आहे की वर्गानेच गोळा करू नये. बरोबर, 100%. वर्गाने गोळा करणं म्हणजे गरिबांकडून वर्गाने गोळा करतो माणूस. हे लोक जर जयंत्या साजऱ्या करतात तर जाता 500 रुपये घेता, पण समजा लाख रुपये गोळा झाले तर 50,000 खर्च करण्यात 50,000 खिशात टाकतात. मग ते जनतेचा पैसा विनाकारण वाया जातो. त्यामधून मातोश्रींची जो इतिहास आहे तो बाहेर पडत नाही. तो फक्त कार्यक्रमापुरता एक 4 दिवसापुरता तो सोहळा असतो, त्यानंतर विसरून जाता. लोक काय करतात की तेवढ्यापुरतं काम करण्यापेक्षा आमचा असा उद्देश आहे की वर्गणा गोळा करून फक्त एक 8 दिवसापूर्वी तो इतिहास जागृत होतो. इतिहास जागृत कसा असावा हा जर विचार करायचा ठरला की ज्या ठिकाणी मातोश्रींनी पाऊलखुणा आहे, मातोश्रींच्या पाऊलखुणा आहे, ज्या ठिकाणी काम करून ठेवले त्या ठिकाणी जायचं. 1000 जाण्यापेक्षा 10 न्या, पण सच्चे न्या. आणि आता 300 जयंतीनिमित्त चोंडी येथे एक कॅबिनेट होतं, कॅबिनेट भरले होते, ते सगळे मंत्री आले होते. तुम्हाला काय वाटतं ते 300 जयंती निमित्त ते चौंडीमध्ये कॅबिनेट नेलं, त्याच्याने काय समाजाला काय भेटलं, तुम्हाला काय वाटतं? त्रिशताब्दी वर्षानिमित्त जी कॅबिनेट बैठक झाली चोंडीमध्ये, तर त्या चोंडीमध्ये कॅबिनेट बैठकीचे जे उद्देश आहे हे भाजप सरकारने भरपूर अशा घोषणा केल्या त्या ठिकाणी, त्या साध्य झाल्या पाहिजेत. त्या फक्त कागदपत्रीच नसाव्या. फक्त जर इथून मागे जसे भाजप सरकारने सांगितलं की आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ, तोपर्यंत काही दिले नाही. 1000 कोटीच्या मागणी त्यांनी सरकारसाठी दिले, ते मेंढपाळांसाठी आम्ही एवढ्या गोष्टी करू, पण हे कधी काही झालंच नाही आहे. ही पण गोष्ट जर तशीच झाली तर बैठकीचा काय उपयोग होणार नाही. बैठकीतून काहीतरी साध्य झालं तर ओके आहे, तरच खरा म्हणायचं की भाजप सरकार हा मातोश्रींचा जन्मोत्सव खरा साजरा करतो आहे. नाही तर उगाचच फक्त जनतेला दिशाभूल करण्यासाठी जर काही गोष्टी करत असाल ते साफ चुकीचं आहे. जनतेने त्याच्यावरती भाळून जाऊ नये. राम शिंदे साहेबांची जी टीम आली होती नाशिक जिल्ह्याची, त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली की तुम्ही चोंडीला 31 मेला त्या ठिकाणी येऊन आपला नाशिक जिल्ह्याची थोडासा तुमचे एकत्रित होऊन आपण तो सोहळा मोठा साजरा करू. असं शिंदे साहेबांनी आमच्यापर्यंत येऊन, त्यांची टीम कमिटी पण येऊन गेली आमच्यापर्यंत, तो इथंच आपण जागृत करूया.
समाधानजी, तुम्ही जे नाशिक जिल्ह्यात प्रोग्राम घेत आहे ते 4 ठिकाणी घेत आहे मेनली, तर तिथं का 4च ठिकाणी काय घेत आहे तुम्ही? आता चांदवडला घेतो तर रंगमाले होळकरवाडा आहे, त्या ठिकाणी मातोश्रींचा उपराजधानी, होळकरशाहीची उपराजधानी होती की त्या ठिकाणी मातोश्रींनी प्रशासन चालवलं. आणि त्यानंतर रामकुंड पंचवटी या ठिकाणी मातोश्रींनी घाट बांधून ठेवले, काशी विश्वेश्वर मंदिर मांडलं, किंवा गंगापूरपासून ते रामकुंड पंचवटीपर्यंत मोठा घाट बांधून ठेवलेला आहे. आणि नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर सारखं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मातोश्री कुशावर्त असेल किंवा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचा जीर्णोद्धार केला. त्या ठिकाणी 5 तळी आहे, 5 तळी गंगातीर्थ, गंगातीर्थ, प्रयागतीर्थ अशी तळी आहे. तो त्र्यंबकेश्वर नगरीच ही मातोश्रींनी वसवली. किंवा निफाडमधील करंजी आहे, तिथं द्वितीय तुकोजींचा जन्म झालेला आहे. ज्या तृतीय तुकोजींनी अखंड महाराष्ट्रभर, अखंड भारतभर काम केलं. किंवा इंदोरचं नरेश म्हणून त्यांनी नाव भारतभर लौकिक केलं, त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. मग अशा ठिकाणी कार्यक्रम घेणं म्हणजे तो इतिहास जागृत करणं. फक्त एका ठिकाणी कार्यक्रम घेण्यापेक्षा 4ही ठिकाणी, 4ही कोपऱ्याला कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की जनतेला कळावं की या ठिकाणी काय झालेलं आहे, काय उद्देश आहे, याच्यातून आपण काय घेतलं पाहिजेत. उद्या उठून आपण हळूहळू जनतेला जर माहीत झालं तर एका ठिकाणी भव्य दिव्य सोहळा एकच सामूहिक घेत जाऊ. खरं तर समाधानजी, तुम्ही जे सामाजिक कार्य करताय, तुमच्या समाजाकरता करताय आणि सर्व समाजांकरता करताय की अहिल्यादेवींचं कार्य हे सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यांनी जे जातपात न बघता जो त्यांनी वारसा घालून दिला आहे समाजासाठी, की कोणताही जाती धर्म न पाहता मानवताच हा जाती धर्म आहे किंवा हिंदू धर्मच हा आपला धर्म आहे आणि त्या धर्माकरता आपण झटलं पाहिजे हे त्यांनी अहिल्यादेवींनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आणि त्यांच्या ज्या पाऊलखुणा आहे, ज्या इतिहास जसं चांदवडमध्ये रंगमाल किंवा घाट असतील किंवा बारव असतील, त्यांचं संवर्धन तुम्ही करताय. खूप असे चांगले उपक्रम करताय आणि इथून पुढेही तुम्ही असेच उपक्रम करत राहा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यातून समाजाला त्यांचा इतिहासाचा वारसाही समजेल. आणि जे तुम्ही करत आहात त्याच्याबद्दल तुमचं खरंच कौतुक आहे आणि धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.